इथे उपोषणाला बसलेला बेमुदत उपोषण आपलं आहे. आपल्या या भुयारी मार्गाबद्दल ते उपोषण आहे. काय आपल्याला अधिकाऱ्यापासून कुठे न्याय भेटला नाही असं काही आहे का? मॅडम, मी 2007 सालापासून या लोकांच्या सहकार्याने पत्रव्यवहार करत आहे, परंतु मला कुठे यश येताना दिसत नाही. पण तरी पण मी थांबलो नाही. मला नंतर 2012 साली हे पांडुरंगजी संते यांचं योगदान मिळालं. मधल्या काळामध्ये यांनी रेल रोको केला. त्यानंतर 2012 नंतर मला हे BRB संस्थेचे अध्यक्ष राकेश भगत हे मिळाले. त्यानंतर आमचे काही सहकारी जे आता आहेत ते सर्वांचं सहकार्य मिळाल्यानंतर मी आता हे पाठपुरावा करत गेलो. 2024 मध्ये जून 2024 ला एक पहिलं पत्र त्यांना मी रेल्वे दिलं की तुम्ही आता काहीतरी करा. तर त्यांनी त्याला लक्ष दिले नाही, म्हणून मी 12 जून 2024 रोजी परत उपोषणाचा त्यांना इशारा दिला. त्यावर त्यांनी मला लिखित पत्र दिलेलं आहे की हे काम आम्ही पाऊस सध्या चालू आहे, त्यामुळे आता हे काम पाऊस संपेपर्यंत थांबा. एवढे दिवस तुम्ही थांबलेले आहात तर पाऊस संपेपर्यंत थांबा. पाऊस संपला की आम्ही काम सुरू करतो. आम्ही आतापर्यंत थांबलो. पाऊस संपल्यानंतर आज पावसाळा संपू आज 3 महिने होत आले, तरीही कुठलाही निर्णय होताना दिसत नाही. म्हणून आम्ही त्यांना स्मरणपत्र दिलं की तुम्ही असं आम्हाला लेखी दिलं होतं, त्याचं काय झालं. त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. म्हणून आम्हाला आज उपोषण कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. हा उपोषण आपला बेमुदत उपोषण आहे का? तर अधिकाऱ्यांना आपण याबद्दल पत्र दिलं? हा, बेमुदत आहे. माझी परवानगी पण मी काढलेली आहे नगरपालिकेकडनं. बेमुदत आहे. जोपर्यंत इकडे कुठली एखादी मशीन येऊन लागत नाही आणि काम स्टार्ट होत नाही तोपर्यंत माघार नाही. दादा, यांचं म्हणणं आहे का आपण BRB ग्रुपने यांना समर्थन केलेलं आहे. काय सांगाल आपण याबद्दल? 2007 पासून साईनाथजी भोसले हे त्या गोष्टीचा भुयारी मार्गाचा पाठपुरावा करत आहे. त्यानंतर आमचे मोठे बंधू पांडुदादा आमचे संते साहेब यांनी आंदोलन सुद्धा केलेलं आणि त्यावेळेस 5 तास 3 तास काही ट्रेन अक्षरशः थांबल्या होत्या. मग काही पोलीस कारवाईच्या गोष्टी घडल्या. मग यांच्या पत्रानुसार त्यांना तो आधार झाला, त्यातनं त्यांचा तो सुटका झाली. मग आज 2012-14 नंतर मी सोबत आहे यांच्या. तर माझं पण असं मत आहे की बाबा, आज तुम्ही बघताय की एवढे वयस्कर लोक रोज इथून जाणं येणं जीव मुठीत घेऊन जावं लागतं. तर शासनाने याचं अति गंभीरतेने पाहावं आणि सरकारने म्हणजे प्रशासनाने लक्ष देऊन आमच्याकडे दुर्लक्ष न करता हा जो विभाग आहे इथे 12-15 हजार लोकांची वस्ती आहे. तर हा पण एक सरकार मधलं बोलतात ना भाग आहे. तुम्हाला आमचं आम्ही तुम्हाला मतं देतो, फक्त तेवढ्या मतदानापुरती तुम्ही आमच्याकडे पाहता. नंतर आज इतके वर्ष का ना पाहत आमच्याकडे आणि पूर्ण गोष्टीचा हा पत्र व्यवहार केलेला आहे, कायदेशीर केलेला आहे. तर माझं मत आहे की थोडं लक्ष द्यावं आमच्याकडे आणि आम्हाला ही जी वेळ आली ती न येता नव्हती आली पाहिजे. पण आमचं शेवट बोलतात ना अंत आहे, त्या हिशोबाने आम्ही आज करतोय. हीच नम्र विनंती आम्ही हात जोडून करतो की लवकरात लवकर आम्हाला आमचं काम चालू करावा आणि भोसले साहेबांचं आज त्यांनी जो उपोषण केलंय तो लवकरात लवकर संपवावं हीच मी विनंती करायला. पांडुरंग साहेब, आपण इथे जे आहे यांनी सांगितलं की आपण इथे 2012 मध्ये काही आंदोलन वगैरे पण केलं होतं. काय म्हणणार याबद्दल? आपल्याला तेव्हा आंदोलनाच्या वरती काय भेटलं? आजच्या या उपोषणकर्ते आदरणीय साईनाथ भोसलेजी हे बरेच वर्षापासून मला वाटतं 2007 पासून हे भुयारी मार्ग हो या तो रेती बंदर मध्ये जे होणारे ऍक्सिडेंट आहेत ह्याच्यासाठी बरेचसे पत्रव्यवहार, बरेचसे आंदोलन, बरेचसे मोर्चे असे काढत असताना मी देखील 2012 मध्ये आंदोलन केलं. ते आंदोलन माझं जे होतं ते निव्वळ साईनाथ भोसलेजींच्या या रेल्वेच्या पत्रव्यवहारावर होते आणि पत्रव्यवहार नसून त्यांनी दिलेले आश्वासन आहेत, काय लेटर दिलेले, वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि असे असताना देखील शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आज आहेत 2012 पासून हे कार्य होत नाही. मला वाटतं शासनाने देखील या गोष्टीची दखल घेतली होती. माझ्या ज्या आंदोलनाच्या वेळी जवळजवळ 3 तास आम्ही रेल्वे रोको केला होता आणि त्याच्या आधारे त्यांनी आम्हाला जी वर्क ऑर्डर दिली, परंतु वर्क ऑर्डर दिल्यानंतर ज्या शासनाकडे जो निधी त्यांच्या त्या वर्क ऑर्डरचं फॉलोअप घेणारे आम्हाला कोणी असे भेटले नाही. आज तागत
बघा एवढे मोठे एवढ्या वर्षातून बरेचसे असे ब्रिज झाले इथे. तिसरी रेल्वे मला वाटतं इकडे पडली. तिसरी रेल्वे पडून देखील आमच्या इथलं एक छोटासा ब्रिज होत नाही, ही एक मोठ खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की थोडे का होईना पण थोड्या कालावधीमध्ये आमचे जे आता जे यांनी साईनाथजींनी जो उपोषणाचा जो पायंडा घेतलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ते जे भुयारी मार्ग आहे ते लवकरात लवकर तयार व्हावा आणि त्याच्यासाठी जे काही लागणारी मदत आहे ती शासनाने करावी एवढीच माझी विनंती आहे. निलेश, आज आपण उपोषणाला आपण पाठिंबा दिलेला आहे, काय सांगणार? बघा मी इकडचा एक स्थानिकच राहणार आहे. मी पण स्थानिक राहणारच आहे इकडचा ती बंदर मध्ये. आज तिथे ती पण ती वस्ती 50-60 वर्ष जुनी वस्ती आहे. त्यामुळे इथं आतमध्ये येण्यासाठी मार्ग खूप कमी आहेत. त्यामुळे नेहमी लोकांना इकडनं पटरी क्रॉस करून यावं लागत आहे. त्यामुळे लोकांचे बहुतेक लोकांचे घर उद्ध्वस्त झालेली आहेत. बायकांचे नवरे गेले, बायकांची मुलं गेलेली आहेत, बायकांच्या मुली इकडनं मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे इकडच्या स्थानिक लोकांची खूप वर्षापासून ही मागणी आहे आणि मला वाटतं या मागणीचा शासनाने लवकर दखल घेतली पाहिजे. आज त्यांनी दखल घेतली आहे त्या इथपर्यंत हा विषय आला नसता. त्यांनी आमच्या सर्व नागरिकांतर्फे आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल घेऊन हे काम चालू करण्यात यावं. आज हे उपोषणाला आपण बघण्यात येत आहे, तर मनसेतर्फे पण यांना जे आहे पाठिंबा भेटलेला आहे, आपण काय म्हणणार यावर? गेली 2007 पासून ह्या साईनाथ भोसले यांनी जो पाठपुरावा केलाय तो आतापर्यंत काय म्हणजे मार्गी लागलाय, पण तो थोड्या कारणामुळे कुठेतरी जे आर येऊन सुद्धा थांबलेला आहे. स्थानिक लोकांचे किंवा हे पदाधिकारी म्हणजे स्थानिक नगरसेवक किंवा खासदार आमदार या लोकांनी आश्वासन दिले, पण ते आश्वासन अजून पूर्ण झाले नाहीये. पण जर आता जर हे उपोषण जर झालं आणि काम होत नसेल, शेवटी मग मनसेच्या पद्धतीने आंदोलन करेल. जो कोणी अधिकारी असेल त्याला त्यांच्या कार्यालयात जाऊन तोंडाला काळं फासल्याशिवाय आंदोलन करेल. हा मनसे इशारा.